शरद पवारांच्या पाठीत खंजीर खुपसला हे गरिबांचं लक्षण नाही. नरहरी झिरवाळांना राऊतांनी डिवचलं. राज्यात सरकारकडून पालकमंत्र्यांची यादी जाहीर होताच महायुतीचा वाद चव्हाट्यावर आल्याचं पाहायला मिळतंय. नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदावरून महायुतीत जोरदार रस्सीखेच सुरू असताना राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री नरहरी झिरवाळ यांनी मनातली खदखद बोलून दाखवली. नरहरी झिरवाळ यांनी हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्रीपद यांना देण्यात आलं. यावरून मी गरीब असल्याने गरीब जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मला दिलं. मुंबईला गेल्यानंतर वरिष्ठांना विचारणार आहे असं त्यांनी म्हटलं. तर यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नरहरी झिरवाळ यांच्यावर हल्लाबोल केला आहे. आज राऊत नाशिक दौऱ्यावर आले होते, त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना विविध मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. संजय राऊत म्हणाले की आज प्रजासत्ताक दिन आहे, राष्ट्रपतींचे भाषण ऐकले, संविधान हा शब्द उरला आहे का, समता बंधुता हे शब्द फक्त राष्ट्रपतींच्या भाषणात आहेत. निवडणुकीच्या काळात संविधानावर हल्ला होतोय. राज्याचा निकाल आजही मान्य नाही. मतदान आणि निकाल यात मोठी तफावत आहे. मतदान वाढलं याची नोंदणी कुठे आहे? निवडणूक आयोग बोलत नाही. संविधान कुठे आहे? निवडणूक पारदर्शक होत नाही. आम्ही संविधान बचावासाठी प्रयत्न करत आहोत असंही त्यांनी म्हटलं आहे. हिंगोलीचे जे पालकमंत्री आहेत त्यांनी काल विधान केलं आहे नरहरी झिरवाळ यांनी. मी गरीब आहे म्हणून मला गरीब जिल्हा दिलेला आहे. इथे उद्योग नाही, फॅक्टरी नाही. नरहर झिरवाळ यांना गरीब म्हणणं म्हणजे हा गौतम अडाणीचा अपमान ठरेल. बरं का? ते गरीब वगैरे काही नाहीत. गेल्या काही दिवसातलं विशेषतः हे तुमच्याच भागातले आहेत. समोर कुठेतरी मोलमजुरी करत होते असं त्यांनी एक भाषण त्यांचं मी ऐकलेलं आहे विधिमंडळात. समोरच्या कुठल्या तरी एका इमारतीत ते मोलमजुरी करत होते. सर, मराठी भाषेला त्यांना शरद पवार साहेबांनी असं इतक्या शिखरावर नेलं आणि त्यांनी शरद पवार साहेबांच्या पाठीतच खंजीर खुपसलं. हे गरिबाचं लक्षण नाही. गरीब माणूस हा प्रामाणिक असतो, निष्ठावान असतो, खाल्ल्या मिठाला जागतो. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.